नमस्कार मंडळी, मी सूरज मुख्य तुमचं फार्मिंग बाबाजी यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. माझ्या मागे बघताय एलिव्हेटेड शेड आहे आणि खूप मोठं शेड आहे. याच्यामध्ये मेंढी पालन केलं जाते. पण ही जी स्टोरी आहे यांची, 1 वर्ष आधी मेंढी पालन चालू केलं, पण पूर्णपणे लोनच्या पैशावरच चालू केलं आणि खूप मोठ्या प्रमाणात चालू केलं होतं. सुरुवातच मोठी होती. त्यांचा अनुभव कसा आला, त्यांनी कशा प्रकारे सक्सेसफुली केलं, कसं नियोजन चालते, संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. पहिले मी तुम्हाला शेड दाखवतो. हे पहा किती मोठं शेड आहे. खाली एलिव्हेटेड आहे, खाली कोंबड्या पाळल्या जातात प्युअर गावरांमध्ये. एकदम मस्त. ज्या लेंड्या पडतात त्या खातात, काही खाद्य टाकतात त्यांना आणि वरती बसवले पण आहेत त्यांनी. आणि तेच इकडं आलं तर स्टोरेजसाठी आहे. सुका चारा स्टोअर केला आहे. इथं कुट्टी मशीन आहे. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचा परिचय करून द्या. प्रशांत तुकाराम पाटील, ॲट पोस्ट पाडळी खुर्द, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. मी 10 मे पासून सुरुवात केलेली आहे. मागच्या वर्षी 2025ला 2025ला. बरं, शेड आता हे जे बांधले किती बाय किती शेड आहे आणि एलिव्हेटेडच का बांधलं? आमच्याकडे पावसाचं प्रमाण जादा आहे आणि जेवढं एलिव्हेटेड बांधल तेवढं आजारपण बकऱ्यांना कमी प्रमाणात होतो. त्यासाठी एलिव्हेटेड शेड बांधलेलं आहे. किती बाय किती? 35 बाय 100चं शेड आहे. किती प्राणी बसतात जास्तीत जास्त? 150 ते 200 प्राणी आरामात बसू बस. शकतात. मग सुरुवात करतानाच इतके मोठ्या प्रमाणात का केले? कसं आता आहे? बरेच जण सांगतात कमी याच्यातून सुरुवात करा, हळू. कमी आपलं टार्गेट काय तर असलं तरच धंदात करावं. जर टार्गेटच नसलं तर सगळ्याचा अनुभव घेत जर करायचा म्हणला तर धंदा होऊ शकणार नाही. भविष्याचं टार्गेट पाहिजे, मला एवढ्या किमतीनं बकरी विकणार आणि एवढी विकणार, असं टार्गेट असेल तर धंदा बसला जातोय. यासाठी मी वर्षाचे दिवस 365 दिवस आहेत. रोज एक बकऱ्याच्या हिशोबानं वर्षाला 365 बकरी विक्रीच करायची. ह्या इथून मी एवढं एलिव्हेटेड शेड 35 बाय 100चं शेड बांधलेलं आहे. पूर्णपणे मेंढी पालनच करताय तुम्ही याच्यामध्ये? मेंढी पालन आणि कोकडं आणून मोठी करून विक्री. ते करताय, दोन करताय. मेंढी पालनच का सुचलं? कारण बाकी शेळी पालन पण करू शकता याच्यामध्ये. तर कसं आहे म्हणजे आमच्या इथं मेंढी पालन, शेळी पालनाला, बोकडाला मार्केट नाही आहे. इथं विक्री कुठं करणार? फक्त ईद मार्केटच विक्री करायला लागतं. मग आता हे बकरी आहेत, ही आपल्या इकडं बालिंगा म्हणतात. ह्याला आमच्या इथं देवाला बोलायचं चालतंय, बकरच कापलं जाते. कुठल्याही यात्रा असू द्या, लग्न सराई कार्यक्रम असो, सगळ्यांना बकरी कापले, पालू कापलं जात नाही. ह्यासाठी आम्ही बकऱ्यांची निवड केलेली आहे. आधी मार्केट पाहिलं, मागणी कशाला आहे, त्यानुसार आपण मेंढ्याच करायचं. मेंढ्याच करायचं ठरवलं. आणि मेंढ्या म्हणजे ऍक्च्युली ह्याला रोगराईच कमी आहे. शेळीला ज्यादा रोगराई आहे म्हणजे बोकडा, पण ह्याला रोगराई कमी आहे. त्यामुळं मेंढी कुठल्याही वातावरणात आणि कुठल्याही चाऱ्यावरती तिचं संगोपन होऊ शकतं. शेडला तुम्ही सगळ्या खालून वरतीपर्यंत हाईट किती ठेवली एलिव्हेटेडला? खाली एलिव्हेटेडसाठी 7 फूट खाली उंची ठेवलेली आहे आणि वरती मध्य सेंटरला ह्या उंची 12 फुटाची आहे आणि साईडला 7 फुटाची उंची आहे. आणि वरती सिमेंटचे पत्रे टाकले. सिमेंटचे पत्रे टाकले. पूर्व आणि पश्चिमेला पत्रा मारलेला आहे आणि इकडे तिकडे जाळी मारलेली आहे. पश्चिमेकडून पाऊस असते त्यासाठी इकडे पत्रा मारलेला. खाली हे काय लाकूड टाकले का? कोणतं लाकूड आहे? नेरगेलच्या पट्ट्या टाकलेल्या आहेत. त्या जे आता प्लॅस्टिकचं टाकतात त्याच्यापेक्षा हे परवडतं का? ते प्लॅस्टिक पेक्षा ही कमी खर्चात होतोय. यासाठी प्लॅस्टिक, आणि याला कसं आहे, गरमी वगैरे काय वातावरणात होत नाही काय, त्यामुळे हे टाकलेले. हे जे कप्पे केलेत किती बाय कितीचे कप्पे आहेत? हे 15 बाय 14चा कप्पा आहे. मधली 5 फुटाची जागा आहे. आणि या ड्रमच्या गावाने का ह्या बाहेरून केलेले आहेत का आपण घरच्या घरी केले? नाही, घरच्या घरीच तयार केले. एका बॅरल मध्ये 9 फुटाची दावून केलेले आहे. शेडला पूर्ण खर्च किती आला? कंपाऊंड सकट मला 7.5 लाख रुपये शेडला खर्च आलेला. टोटल खर्च आले. हे जे पूर्ण बांधलं, याचं पैशाचं नियोजन कसं केलं तुम्ही? पैशाचे अण्णासाहेब महामंडळाचे लोन केलेलं होतं 15 लाख रुपये. त्यातलं 7.5 लाख रुपये मी शेडला घातले आणि राहिलेले सगळं मी प्राणी भरले. सुरुवात करायच्या आधी काय काय नियोजन केलं? ट्रेनिंग आम्ही बाहेरनं घेतलं एक सांगलीवरून, आणि ट्रेनिंग घेतल्याशिवाय धंदा होऊच शकत नाही. आणि चाऱ्याचं नियोजन फक्त काय केलं आम्ही, मार्वेल, तुत्ती आणि मक्का एवढेच वैरण केलेले आहे. बस तीनच चारा केलेले आहेत. आणि पोट भरून चारा मिळायच्या दृष्टिकोनानं मार्वेल आणि मक्का 1 नंबर चारा. तर किती एकर क्षेत्र ठेवलंय त्यासाठी राखीव? मी आता इथं 1.5 एकर माझं क्षेत्र आहे. इथं एक आरामात माझे चारा ह्यातला शिल्लक राहून माझे जनावर 10 सांभाळली जातात. म्हणजे ह्या बकऱ्यांच्या पासून शिल्लक राहिलेला चारा 10 जनावर माझे होते. एवढा चारा माझा मुबलक भरपूर चारा आहे. त्यानंतर लॉट कसे भरत गेले? सुरुवात कशी केली? सुरुवातीला पहिल्यांदाच मी एका वेळेलाच एकदम 65 बकरी आणलेली होती. मग प्रत्येक तिथून 65 जरा सेट झालेत आणि मग प्रत्येक महिन्याला मी थोडी भरत गेलो. कोणते जात पाळता तुम्ही? हेळगी, कर्नाटकी माडग्या म्हणून मंड्याळ म्हणतात ती, आणि माडग्या जी मेंढ्या पाळलेल्या आहेत. 2 जाती जाणलेल्या? 2 जाती जाणलेल्या आहेत. 50 शिल्लक आहेत आता माझी, लहान मोठी. लहान मोठी. ही जी पहिल्यांदा आणली होती त्याच लॉट मधली ती?
नाही, त्यातले ही 2 लॉट सोडलेत आणि एक 20 त्या लॉट मधली पहिल्या लॉट मध्ये टोटल किती भरली होती आतापर्यंत? 125 भरलेली होती पूर्ण शेड भरलेला होता पूर्ण, म्हणजे ही सोडून ही 20 सोडून पहिली 125 भरली. आता हा दुसरा लॉट आणलाय तुम्ही? दुसरा लॉट आणला. आता हळूहळू परत भरत जाणार? हा, परत बरं जाणार. चाऱ्याचं नियोजन सकाळी पहिला सुका चारा टाकला जातो. सकाळी सुक्या चाऱ्यामध्ये काय टाकता? फक्त हरभरा किंवा कडब्याचं शेवगाचा कडबा कुट्टी, या दोन्हीपैकी एक कुठल्या अवेलेबल ते टाकतो. वाळल्या चारा टाकल्यानंतर पाण्यातनं खाद्य घातलं जातं. खाद्य म्हणजे खुराक खुराकामध्ये काय काय? हरभऱ्याचं कळणा, आट्टा, मक्या चुने आणि गहू बुसकट एवढं टाकलं हे जातं. पाण्यामध्ये पूर्ण भिजवून आणि कपरी पेंट कपरी पेंट पण टाकतात. पाण्यात टाकली जाते. पाणी टाकल्यानंतर लगेच ओली वैरण टाकली जाते. त्याच्यामध्ये सगळं मार्वेल मका? नाही, सकाळचं फक्त मार्वेल टाकतो बर. आणि संध्याकाळी परत 5 वाजता मग सगळी मिक्स वैरण टाकतो. मका, तुती, मार्वेल. तुती, मार्वेल आणि नेपेर, अशा 4 प्रकारच्या वैरणी संध्याकाळी फक्त हिरवा? संध्याकाळी. सकाळी पण हिरवा आणि संध्याकाळी पण. सकाळी फक्त एक टाइम फक्त सुका. खुराक रात्री देतो? खुराक संध्याकाळी परत 7-8 वाजता दरम्यान टाकला जातो. तोच खुराक? हा, तो सुका खुराक. हा, ते पाण्यातनं भिजवतो. तो नाही भिजवत. सकाळी भिजवून देणं आणि संध्याकाळी कोरडा, याचं कारण काय? संध्याकाळचं कसं होतं, संध्याकाळी पूर्णपणे रवत करत असतात आणि संध्याकाळचं भरडात भिजवून दिलं आणि समजा पाणी जर प्यालेत, पोट फुगण्याची शक्यता जास्त असते. आणि सकाळचं जर केलं तर दिवसभर हिंडत असतात बकरी, त्यामुळे पोट फुगण्याची शक्यता कमी असते त्यांची. पाण्यामध्ये भिजवून टाकल्यामुळे कसं मला अनुभव आला स्वतःचा, वजन वाढ होत नव्हती बकऱ्यांची. पहिली पाणी पेत नव्हते, त्यासाठी खाद्यात खुराकामध्ये पाणी घातल्यामुळे पाणी भरपूर प्यायला लागलेत, त्यामुळे त्यांचं वजन वाढलं. त्यासाठी पाण्यात भिजवून मी खाद्य खुराक पूर्ण पाणीच असतं खुराकामध्ये का? तर पाणी पण पितात, पाणी पितात आणि खुराक खायला जातो. हा, कधी खरेदी करायची, कधी विक्री करायची, किती महिने सांभाळायची, कशा प्रकारे तुमचं नियोजन आहे? शक्यतो करून एप्रिल-मे महिन्यात खरेदी करायची, मार्च किंवा एप्रिलला खरेदी करायची. 1 महिना उन्हाळा जनावर आपल्या इथे सेट होतात. सेट झाले तिथनं पुढं प्रत्येक 4 ते 5 महिन्याला बकरी विकायला काढायची. तुम्ही किती महिने सांभाळतात? 5 महिने सरासरी मी बकरी सांभाळतो. किती आणताना किती किलोचे असतात, किती महिन्याचे असतात? एक 2 ते 3 महिन्याचं कोकरं असतं आणि 5 महिने मी पाळत जाते आणि ते कमीत कमी 35 ते 40+ वरती वजन जाते. समजा 48 म्हणून एखाद्या एकदम डबल आडाचं असेल तर 48-50 पर्यंत पण वजन होऊ शकतं त्याचं. जेव्हा बकरू आपण आपल्या गोठ्यावरती आणतो त्यांना सेट कसं करतो? किती दिवस लागतात सेट व्हायला? कमीत कमी सेट व्हायला 1-3 आठवडं तर आरामात लागतात. कसं सेट करतो? आणल्यावरती आणल्यावरती काय होतं, 4-5 दिवस त्यांना सुका चाऱ्यावरती ठेवावं लागतं. सुका चाराचं ठेवल्यानंतर मग समजते बाबा हे काय खाते का नाही खाते. आणि मग 4-6 दिवसानंतर त्याला डिवॉर्निंग केली जाते. डिवॉर्निंग केली की मग लिव्हर टॉनिक, मग परत बरोबर एक 10 दिवसानंतर परत PPR डोस, परत 1 महिन्यानंतर ET+TT झाली की FMD. हे तिन्ही पण लसीकरण करून घ्या. 3 लसी करून गेली की आपले आजार पडण्याची शक्यता थोडी कमी होऊ शकते. खुराक कधी चालू करतो? आणल्यापासून 7 दिवसानंतर पुढंच, म्हणजे सेट झाल्यापासूनच तोपर्यंत सुका चारा, फक्त सुक्या चारा. इथं येऊन आजारी पडतात का? हा, ट्रॅव्हल्स मधून आणल्यामुळे थोडीफार ट्रेसमध्ये असतात, आजारी पडू शकतात. काय दगावलं तुमच्याकडे आता? माझ्याकडे आजारपणानंतर अजून आतापर्यंत एक सुद्धा दगावलेलं नाही. फक्त दगवलं एकमेकाच्या टक्करी खेळल्यामुळे 2 बकरी मेलीत. आजारपणाने नाही गेले? तुम्हाला ट्रेनिंगचा फायदा झाला? ट्रेनिंगचा फायदा झाला. ट्रेनिंग केल्यामुळे आजारपणाच माझं लगेच लक्षात येते, याला कुठला आजार झाला आणि याला ट्रीटमेंट काय करायची. त्यामुळे ते नुकसान वाचले तुमचं? हा, ते नुकसान वाचलं. जे आणलेली किती विक्री केली तुम्ही? 125 होती टोटल संख्या? 67 बकरी मी विक्री केलेली आहे. त्यातली विक्रीचं व्यवस्थापन कसं केलं तुम्ही? मी खाटीक समाजानं जास्त शक्यतो करून मला विक्री करत नाही. म्हणजे व्यापाऱ्यांना विक्री करत, व्यापारी त्यांच्या हिशोबात मागितले जाते. त्यासाठी मी काय करतो, पावसाळ्यानंतर पहिली येणारी आमच्या गावची यात्रा पालजत्रा नंतर येणारं खंडेनवमी, दिपावळीच्या दरम्यान असते ते. खंडेनवमी झाल्यानंतर परत किकरात आणि परत मार्च मध्ये परत यात्रा चालू होत्या. त्या यात्रेलाच मी फक्त बकरी विक्री करतो. विक्री कोणाला असते? जो घरगुती गिरायक असतो? घरगुती गिरायक असतं त्यांना 1-2 असे पण विक्री करतो? 1-2 पण विक्री करतोय. लग्न कार्यक्रम असतात ते शक्यतो 1-2, ज्या वेळेला 1 बकरं जाते त्यावेळेला कमीत कमी 20 बकरी माझी गेली जातात. कसं काय कारण काय राहतं? एक कसं असते, संक्रांती आणि किकरातीला आणि खंडेनवमीला आमच्या इथं वडापोळी 3 बकरी कापली जातात. त्यावेळेला त्या एकानं जर 1 बकरं नेलं तर त्याच्याबरोबरची 5-6 वडापोळी असतात
की प्रत्येक जण घेऊन जातात. कमीत कमी एक 20-25 बकरी तर माझी खंडेनोंबीला जातातच. आणि माझं दर रिझनेबल आहे, म्हणजे असं खटक्यांचे असं अंदाज नाही. तिने बी फसायला नको, म्हणजे घेणाऱ्यांना पण तोटा नुकसान झालं नसो आणि माझा बी तोटा नुकसान झाला. काय किमतीने विक्री करता? म्हणजे सरासरी 400 रुपये ते 380 माडग्याळ बकरं आणि हेळगं बकरं 420 रुपये 400 रुपये ह्या दरानं विक्री करतो. म्हणजे किलोवरती किलोवरती, जिवंत किलोवरती विक्री करून टाकतो. 5 महिन्यानंतर जेव्हा विक्री करता एक सरासरी काय किंमत मिळते? सरासरी समजा 40 किलो जर झालं तर 400 रुपये म्हणजे 16,000 रुपये विक्री होते. कमी जास्त होतं थोडंफार, शक्यतो करून 40च्या प्लस वरतीच मी विक्री करतो. त्याच्या खाली नाही करत. त्यात एखादा आजारी जर बकरा असेल तरच कमी दरानं जातं बकरं, नाहीतर शक्यतो 40च्या वरती. ह्या ज्या मेंढ्या ठेवलेल्या आहेत यांचं नियोजन काय, इथं का ठेवलं त्यांना? या संपूर्ण माडग्या जातीच्या मेंढ्या आहेत. मेंढ्या कसं होतं, स्वतःचं प्रोडक्शन झालं तर मार्केटमधून घेते वेळेला 6,000 ते 7,000 रुपये घ्यायला लागते. ते पदरचं प्रोडक्शन झालं की 6-7 रुपये वाचले जातात आणि परत खर्च त्याला 5,000 रुपये येतो. म्हणजे एक 5 महिने पाळायच्या हिशोबाने. मग तेच पैसे आपल्याला वाचले तर खुराक जर जादा झालं तर मार्केटमध्ये स्वतःचं प्रोडक्शन असल्यामुळे समजा कमी मार्केटला कमी किमतीला जरी विकलं तरी पण परवडू शकतं. त्यामुळे आता मेंढ्या मेंढ्या ठेवलेल्या आहेत. आता पुढचं नियोजन कसं असणार? पुढचं एक 50 मेंढ्या करायच्या त्या हिशोबावर आणि बाकीचे आणायचे आणि विक्री करायचे. मार्केट विक्री करत बसायचं. ते जे आणता कितीला आणता, किती खर्च होतो आणि कितीला विक्री करता? सरासरी 6,000, 6,500, 7,000 ह्या दरानं खरेदी करतो मी. 2 ते 3 महिन्याची? 2 ते 3 महिन्याची बोकडं. आणि कमीत कमी 5 महिने त्यांना सांभाळ जाते. माझ्या पदरची स्वतःच्या वैरणी सकट आणि खुराका सकट एका बकऱ्यापट्टी मग एक 900 रुपयेपर्यंत खर्च येऊ शकतो. म्हणजे आपल्या रानातल्या वैरणीचा पण खर्च धरला? खर्च त्यात पकडला जाईल. 900 रुपये एका बकऱ्याला खर्च येतो. 7 आणि 4,500च्या आसपास खर्च होतो 5 महिन्यात. 4,000 रुपये महिन्याला खर्च, म्हणजे 4-5 महिन्यासाठी खर्च येतो तो. आणि 7,000 एक 11,000 रुपये 11,500 रुपये खर्च मला टोटल येतो त्याचा. मेडिकल सकट काय असेल किरकोळसाठी. मग समजा 11,000 रुपये खर्च आला तर आरामात मी 16,000 17,000 रुपये या हिशोबाने 40 किलोच्या वरती बकरं झाले की 400 रुपये किलोप्रमाणे विक्री करतो. म्हणजे परवडते ते, मार्केटमधून आणून पण परवडते? हा, मार्केटमध्ये आणून सुद्धा परवडते. पण त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला नफा याच्यात जास्त आहे. नफा हा मेंढ्याचं स्वतःच प्रोडक्शन असल्यामुळे 5,000-7,000 रुपये वाचतात. पण ते 7,000 कसं असते, पदरचं असेल तर प्रोडक्शन तयार चांगलं झालेलं चांगलं. आणि आपल्याच फार्मवरती झालेलं असेल तर त्याला सेट करायला काय गरज? सेट करायला अडचण काय येत नाही. ते आईचं पिल्लू दूध पित असल्यामुळे ना ते प्रॉपर तयार होतं. याच्या खाली कोंबडे ठेवलेले आहेत. ते कोंबडे ठेवण्याचं कारण काय, त्यातून काय उत्पन्न मिळते? हा, उत्पन्न मिळते. कसं आहे, 0 बजेटवरती कोंबड्या आहेत माझ्या. गावरान प्युअर गावरान खडकी कोंबड्या आहेत. खडकी आहेत. त्यांना मी म्हणजे असं विकतचा खुराक कुठला सुद्धा घालत नाही. काहीच नाही टाकत? थोडं टाकला जातोय. मग ते कसं आहे, गहू भुस्सा म्हणून तो गहू भुस्सा काय करतो मी, हत्ती गोळा आणि कुट्टी करतो आणि त्याच्यावरती मी भुस्सा टाकला जातो. तेच खाद्य कोंबड्या नसतं. आणि या लेंडीमधनं जे खाद्य मिळते त्याच्यावरती कोंबड्या. किती कोंबड्या आहेत? एक 100 ते 150 कोंबड्या आहेत आता. अंडी चालू त्यांची? अंडी चालू आहेत आता. किती मिळतात अंडी? रोजचे एक 30-35 अंडी भेटतात. याची काय विक्री करताय का घरच्या घरीच खाली? नाही, बाहेर विक्री जाते. रोज कुठले 30 अंडी खाणार. बाहेर विक्री केली. काय रेटने विक्री होते इथं? 9 रुपये 10 रुपये. आणि कोंबडा पण विक्री करता मोठे? हा, मोठा कोंबडा खाटक्यांना 600 रुपये किलो प्रमाणे देतो. आणि खाऊ गिरायकांना जर असेल तर 1,000-1,100 रुपये प्रमाणे जातो. 600 रुपये जरी असेल तर 1.5 किलोचा कोंबडा जर झाला ते 900 रुपये खाटी. म्हणजे ते पण एक अतिरिक्तच उत्पन्न आहे तुम्हाला? हा, अतिरिक्त उत्पन्न. त्याच्यावरती काय खर्च नाहीये, ते मिळतात पैसे फक्त. घरच्या घरीच पिल्लं काढताय, घरच्या घरीच वाढवताय? घरच्या घरीच पिल्ली काढली जाते. मी आता माडग्याळ आणि हेळगी मेंढ्या आहेत, त्यांना नारी सुवर्ण जातीचा मेंढा आणलेला आहे. करण्याचा उद्देश म्हणजे कसं आहे, आपल्या इथे लोकलच्या मेंढीना एकच पिल्लू जन्माला येते आणि नारी सुवर्णला 2-3 होतात. त्यासाठी मी नारी सुवर्ण एक मेल खरेदी केला आहे. मग आता यांना लावायला नारी सुवर्णाचा तो लावणार, नर लावणार? हा, लावलेला आहे. आता सत्ता कमीत कमी यातल्या गाभण एक 15-16 तर गाभण आहे त्यातल्या. नारी सुवर्णाचा नर ठेवण्याचं कारण काय? नारी सुवर्ण एकदम स्ट्रॉंग आहे, कुठल्या सुद्धा वातावरणात सेट होते, कुठली बी वैरण खाते. आणि पिल्लं त्याला जन्माला 2 पिल्लं जन्माला घालते, 3 बी घालते नारी सुवर्णाची. तुमच्याकडे रिझल्ट आलाय काही? माझ्यात आता आलेला आहे, म्हणजे तिथे एका मेंढीला झालेली आहे. बरं, पहिलीच मेंढी खाली झाली आपल्या याच्यावर? पहिलीच मेंढी झाली. किती पिल्लं झाली तिला 2 झालेले पिल्ले. हां, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त पिल्लं मिळतील. शक्यतो करून 2 होतच नाहीत पहिल्या येताला, पण नशिबाने ती झालेली आहे. बरं, मग पहिल्या वेळेला नाही होत? पहिल्या त्याला होतच नाही, एकच होत. हां.
ती कसं आहे, मेंढी एक मोठी असल्यामुळे स्ट्रॉंग असल्यामुळे ती पिल्ले दोन जन्माला आलेली. मग जितकी आपण मोठी मेंढी असेल तेव्हा लावू, हा. त्यानंतर जास्त चान्स आहे की 2 पिल्लं होतील. हा ज्यादा 2 पिल्लं होण्याची शक्यता ज्यादा. हा व्यवसाय कसा वाटतो आता? जवळपास 1 वर्ष पण पूर्ण झालेलं नाही तुम्ही याच्यामध्ये उतरून. अनुभव खूप चांगला आलेला आहे तुम्हाला, खूप मोठ्या प्रमाणात केलेले आहे. तर इतर शेतकरी पाहतात किंवा तरुण पाहतात ते, त्यांना काय सांगाल, कसा वाटतो व्यवसाय? धंदा हा व्यवसाय एक नंबर धंदा व्यवसाय आहे. पैशाची कधी सुद्धा टंचाई निर्माण होणार नाही. एकदा जर आपला धंदा सेट झाला तर कधी रात्री 12 वाजता जर समजा पैशाची जर गरज लागली तर एखाद्या खटक्याला म्हटलं एक 15,000चं बकरं आहे आणि 11,000 रुपयाला घ्यायचा म्हटलं तरी सुद्धा आपल्याला पैसे उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे कुठल्या बँकेला किंवा कुणाकडे टक्केवारीने पैसे करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय एक नंबर व्यवसाय, मटन मार्केट एक नंबर मेंढीपालन चालू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला अडचणी काय जाणवल्या आतापर्यंत? आता अडचण शक्यतो करून मला सुरुवातीला काय आलेलेच नाही आहेत, काहीच नाही. काहीच सुद्धा अडचण आलेली नाही. स्वतः मी ट्रेनिंग केल्यामुळे मला आजार पण लक्षात येते. त्यामुळे मग खरेदी करताना काय फसले तुम्ही किंवा काय पाहिलं? नाही, खरेदीमध्ये मी कोण एजंट वगैरे घेतला नाही. मला कर्नाटक भाषा पण बोलायची नसते, त्यामुळे मी कर्नाटकून ज्यावेळी खरेदी केली त्यावेळी मोबाईलवरती आकडे मारत होतो आणि ह्या खरेदीला देतोस काय म्हणून अशी मागणी करून मी खरेदी केलेली. भविष्याचा प्लॅन एक 50 मेंढ्या करणे आणि वार्षिक कमीत कमी रोज एक बकरी ह्या हिशोबानं वारसाचं 365 बकरी विक्री करायचं हे टार्गेट आहे. खरंच खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप आभार. भेटूया मित्रांनो अशाच एका चांगल्या माहिती सोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.